त्यांचं वेलकम झाले करतो आम्ही इथे। तर सन्मानी मच्छिंद्र फडके आणि तुकाराम फडके यांचा सुद्धा सन्मान होईल। अशोक गोपाल फडके आपण सुद्धा या। मी एक एक आमच्या मान्यवरांचं नाव घेईन। यस थोडी दिलगिरी व्यक्त करतो। प्रल्हाद चेंडूपूर्वा शुभम पुंडलिक आणले साहेब महालक्ष्मी नगर पुंडलिक जे आणले साहेब नामदेव पाटील असतील पोलीस पाटील विगर आणि तुकाराम पाटील साहेब चिपळे आपण सुद्धा या। बाळारामजी दर्नेकर अकुर्ली महेंद्र दादांनी सांगितले एकेकाचा तुम्ही नामोल्लेख जरूर करा आम्ही करतो आणि त्यांना विनंती करेन ही सर्व ग्रामस्थ मंडळी आज विलासदादांवर प्रचंड प्रेम करणारी समाजातील प्रतिष्ठित मंडळी आज आमच्या आमंत्रणाला मान देऊन आपण इथे आलात। प्रवीण बांगर आणि सर्वेश पाटील यांना सुद्धा विनंती करेन। अशोक दादा आपण सर्व ग्रामस्थांचा आपल्याला सन्मान करायचा आहे। दिलीप फुलोरे साहेब आपलं धन्यवाद। तर नामदेव पाटील साहेब आमचे ग्रामस्थ आपण सुद्धा या। नामदेव पाटील आज भरपूर ग्रामस्थांची उपस्थिती पाहतोय। किसनजी फडके साहेब यांचं आगमन झाले। मॅच ऑन करा ऑफिशियल अंपायर्स सूचना आल्यात। बाळाराम मधुकर फडके यांचा आम्ही धन्यवाद देतो। सन्मानाचा आपण स्वीकार करा। नंदकुमार दळवी साहेब वांगणी नामदेव पाटील साहेब ग्रामस्थ आपण मॅच कडे सुद्धा फोकस करतोय। लाईव्ह टीम आमची समालोचन कक्ष रेडी आहेत। एक थोडे काही सन्मान बाकीचे ग्रामस्थ एक तास वेट करत होते। किती यशाची पोचपावती देणारी स्पर्धा बघा। अटीतटीचे सामने पाहिले अप्रतिम नियोजन पाहिलं चांगलं व्यवस्थापन पाहिलं। दिनेश सर खूप छान पद्धतीने सामने पाहायला मिळतात। गजानन पाटील साहेब यांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करा। तुकाराम पाटील साहेब चिपळे बाळाराम धर्नेकर साहेब अकुर्ली आपण सुद्धा या। चला मॅच ऑन करा आपण। यस दिनेश सर मॅच ऑन करा ओव्हर नंतर जॉईन हो। धन्यवाद। थैंक यू सो मच। तिरंगा धुंद्रे वर्सेस स्वरा 11 हर्ष एंटरप्राइजेस वाकडी या दोन संघादरम्यानची लढत सुपर 6 मध्ये कोणता संघ जाईल। गोलंदाजीच्या मार्कवर तेजस पवार वाईट बॉल न धावसंख्येचं खातं उघडलं जाईल। प्रसन्न पाटील किशोर शिनारे असे दोन सलामीर अतिशय आक्रमक। प्रसन्न पाटीलचा खेळ मित्रांनो धुंद्रे गावातून हा सितारा उगवला आणि खऱ्या अर्थानं जाऊन देशाच्या बाहेरही धडकला। आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत या मुलानं गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजीच्या उंबरठ्यावर उभा राहत अनेक दिग्गज खेळाडूंसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावत अफलातून गोलंदाजी दाखवत फक्त धुंद्र्याचंच नव्हे तर रायगड जिल्ह्याचंही नाव रोशन केलं असा एक ताकदीचा ऑलराऊंडर खेळाडू प्रसन्न पाटील ऑन स्ट्राईक। गोलंदाजी काय सुंदर राहिली आहे। तेजस पवारनं पहिल्या 2 बॉलवर फक्त 1 धाव दिली आहे आणि अक्षरशः रोखून धरलाय। श्वास रोखणारा सामना मागचाही पाहिला। इथे गोलंदाजी तेवढी उत्तम दिशा दिली आहे। कव्हरच्या मधून खेळून काढलाय बॉलला प्रसन्न पाटीलनं। 1 रन्स मात्र कंप्लीट करतोय आणि एका रन्सनं धाबळकर धावा लागतायत त्या बिनबाद 2। मागचे 2 सामने जर पाहिले ना तर 34 धावांचा पाठलागही रोखला गेला आणि त्यानंतर मात्र 25 धावाही रोखल्या गेल्या। अनेक गोष्टी बोलण्यासारख्या असतात परंतु करण्यासारख्या त्याच्या पलीकडे राहतात। कारण पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे नेहमीच चांगले आणि सक्षम राहतात। त्याच्यामुळे अनुभव ज्या वेळेला हाती काही उरत नाही ना त्यावेळेला उरतो तो फक्त अनुभव आणि तो अनुभव आज विगर संघाला आपल्या घरच्या मैदानात मिळालाय। सावरावं लागेल आणि इथून सावरत मात्र पुन्हा एकदा नवा डाव त्यांना आखावा लागेल। तेजस पवार पुन्हा एकदा राईट मोर द विकेट स्ट्राईकर मात्र किशोर शिनारे। काय गोलंदाजी राहिली आहे। काय सुंदर पहा बॉल अकोट टप्प्याची गोलंदाजी परफ्यूम डिलिव्हरी म्हणजे नेमकं काय
ते हेच असतं. टप्पा पडल्यानंतर बॉलला उचली मिळतीये आणि अगदी नाकाजवळून तो बॉल आपला स्वतःचा सुगंध दरवळत मात्र तुम्हाला दर्शवतोय की बाबा रे तू हा बॉल डॉट खेळलाय. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. बॅटची आतली कडा शॉट फाईन लेगला बॉल जातोय, थोडासा चाचपडला जरूर परंतु 1 रन्स मात्र कंप्लीट केली. किशोर शिनारेनं 1 रन्सनं आपलं स्वतःचं खातं उघडलं. संघाची धावसंख्या जाऊन ठेवली बिनबाद 3 वरती. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. ही स्पर्धा सर्वोत्तमच आहे आणि या सर्वोत्तम स्पर्धेचा आपण तुम्ही सगळे साक्षीदार बनताय. ही सर्वात मोठी जमेची बाब आहे. अंधार पडला, आता उजेड येईल. कारण काळ्या कुट्ट्या अंधारात आपण सामने खेळवतो ही मोठी गोष्ट नाहीये. तर सचिन काळे साहेब आहेत आणि महादेव फडके, विष्णू फडके यांना विनंती करेन. गजानन रामभाऊ पाटील असतील तर महेंद्र दादांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत. सचिनजी काळे, महादेव फडके, विष्णू फडके आणि गजानन रामभाऊ पाटील. यस, लाईट ऑन होईल. दिनेश सर, ऑटोमॅटिक व्यवस्था आहे. एक्झॅक्टली. अतिशय अत्याधुनिक जग बनतं आणि त्याचप्रमाणे इथेही ऑटोमॅटिक, लगेचच ऑटोमॅटिक म्हटलं ऑटो. मोबाईललाही मोड असतो ऑटो. एवढंच नव्हे तर आजकाल गाड्यांनाही ऑटो मोड आला. मग तुम्ही फक्त गाडीमध्ये बसून राहायचं, ती गाडी घेऊन जाईल. काही दिवसांनी तुम्ही घरीच राहणार, गाडी फिरून येईल. ही वेळ येईल. वेळ बदलायला वेळ कुठे लागतोय. आधुनिक 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 बनत बनत ना आपण जास्तच आधुनिक बनलोय. भौतिक सुखाच्या प्रेमात पडत आपण फक्त ना फक्त आपले मुख्य सुख बाजूला ठेवलेत. तेजस पवार ऑटोमॅटिक होतील. काय गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हातलायचं, ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला कसं रोखायचं, प्रसन्न पाटील, किशोर सिन्हासारखे ताकदवान आक्रमक फलंदाजांना कसं जखडून ठेवायचं, तेजस पवारनं दाखवलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा दिल्या 3. अफलातून दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक म्हणजे नेमकं काय, आदर्श उदाहरण राहिलाय तेजस पवार. अतिशय उत्तम दर्जाची ही गोलंदाजी झाली आहे. तर सचिन काळे, महादेव फडके आणि विष्णू फडके आमच्या मान्यवर, आपण सन्मानाचा स्वीकार करा. गजानन रामभाऊ पाटील, सुनील फडके, सुनील फडके यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. तर रवी फडके सरांचा आम्ही नामोल्लेख केला मगाशी. आपला सुद्धा सन्मान बाकी. तर दिनेश सर, एक महत्वाची सूचना पुन्हा देतो. गावदेवी 11 कळवा आणि जिते ऑफिशियली पहिला कॉल टॉस साठी. मॅच ऑन. चला छोट्यांनो बाहेर या. पहिले षटक नावी राहिलं ते गोलंदाज तेजस पवारच्या, कारण त्या धावा दिल्या फक्त 3. फलंदाज बाद नाही केलं. आणि संदेश शेळके, नेमकं ग्रामीण क्रिकेटमध्ये ही गोष्ट खूप मोठी शिकण्यासारखी की तुम्ही विकेट्सपेक्षा ना डॉट बॉलवर कॉन्सन्ट्रेशन करा. पहिल्यांदा षटकामध्ये 6 बॉल असतात, हे मोजायला शिका आणि 6च टाकायला शिका. वाईड नो बॉलचं रोखत तुम्ही धावाही रोखायला शिका. पहिल्याच बॉलवर एका मोठ्या खेळाडूवर प्रहार झाला. आऊ. रमेश पवार सारखा ताकदवान गोलंदाज, परफेक्ट ऑलराऊंडर, या पंचक्रोशीतील पहिला कार विजेता, अनेक बाईक ज्यानं जिंकल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये, त्या रमेश पवार मात्र किशोर सिनारेनं ठोकला षटकार. इरादे स्पष्ट आहेत. स्विचचा लाजवाब प्रयत्न राहिलाय, परंतु फिल्डिंग जर पाहिली ना तर त्या दिशेनं पॉइंटला मात्र उभा केला. अतिशय उत्तम दर्जाचं फिल्डिंग व्यूहरचना म्हणेन, कारण कदाचित रमेश पवारला माहीत होतं की किशोर सिनारे स्विचचा फटका खेळेल, म्हणून त्यासाठीच फिल्डिंग तैनात केली आणि त्याच्यामुळेच इथे मग धावही रोखली गेली. 3 धावा कमी रोखल्या गेल्या. 1 रन्स मात्र या बॉलवर आली आणि धाबळकर धावा लागल्या. त्या 10 धावा षटकामध्ये धावा येत आहेत. 34 धावा रोखल्या गेल्या, 25 धावा ही रोखल्या गेल्या. आता इथे
धावा किती काढल्या जातील पहिल्यांदा, कारण गोलंदाजी प्रसन्न पाटील आणि टीम ही ताकद राहिली आहे. रमेश पवार खडे खडे खेळण्याचा प्रयत्न राहिला, अक्षरशः फसवलं, मिडॉनला उभं केलं होतं. मिडॉफला छत्रशकानं सहज झेल टिपला. प्रसन्नाचा हा लेजी शॉट पाहिला, कसं खेळायचं द्विधा मनस्थितीमध्ये राहिला प्रसन्न पाटील आणि अखेरकार आऊन मात्र रमेश पवारनं कमावली पहिली विकेट. खडे खडे खेळण्याचा पद्धत आली, त्याचा अभाव पाहिला. मिडॉफ छत्रशकानं झेल सहज टिपला. फलंदाज क्रमांक 1 बाद. मध्ये केलेला सुंदर बदल राहिला, त्याच्यामुळे तिथे चौकार नाही झाला आणि त्यानंतर मात्र प्रेशर क्रिएट झाला आणि इथे फलंदाज प्रसन्न पाटीलला परतवलं. फटक्यांची आतिषबाजी. पाहुण्यांचं स्वागत आहे. तर नक्कीच ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व, मुंब्रा खवसा विभागातील राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध उद्योजक आदरणीय साईनाथ टकले साहेब यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सन्माननीय अतिथी आदरणीय साईनाथजी टकले साहेब मुंब्रा खवसा यांचे इथे शुभागमन झालेत. मी ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये विलासदादा नारायण फडके यांच्या माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये साहेबांचं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय संतोष बाबूराव पाटील, निलेश शिंदे, हितेश पडवल आणि राज भंडारी या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. फटक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत झालं आणि गोलंदाजांना मात्र मिळालेल्या या रिकाम्या वेळाचा फायदा उठवत काय सुंदर बॉल टाकला, परफेक्ट अगदी प्लम पकडला आणि मयूर सिन्नरेला मात्र LBW रूपानं आऊन केलं बाद. विष्णू भागा पाटील यांच्याकडून आम्ही पाहतो या स्पर्धेसाठी 1000 रुपये त्यांचा धन्यवाद देतो. अनिल पाटील साहेब यांच्या सायबर वेलनेस 5000. त्यानंतर रुपेश गोपीनाथ पाटील माजी सरपंच आदई यांच्याकडून 3000चा आर्थिक सहाय्य. संतोष बाबूराव पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य, त्यांचा धन्यवाद. कुमारी देविका महादेव फडके यांच्याकडून आर्थिक सहाय्य, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. सन्माननीय राज चिंचोलकर साहेब खवसा यांचे इथे आगमन झाले, यांचं सुद्धा मी धन्यवाद देतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, दोन्ही संघनायक येऊन थांबा. धन्यवाद. जिते संघ रेडी आहे आणि त्याचबरोबर एकाच रोडनं आलेला कळबा संघ रेडी आहे. तिकडे जे एक मॅच खेळले असताना हरेश, म्हणजे एक मॅच आम्हाला कमी झाली असती काय प्रसाद, म्हणजे आम्हीही मोकळे तुम्हीही मोकळे, आम्ही धावा तुमच्या मोजल्याच इथून, कारण आजकाल लाईव्हची सेवा असते ना, त्याच्यामुळे. पण दोन्ही एकाच विभागातील संघ, या विभागातील सगळ्या संघांना पराभूत करत मात्र या दोन संघांनी काय जिगरबाज खेळ दाखवला होता. एक मोठी गोष्ट पाहिली खऱ्या अर्थानं सागरदादा मांडवकर, ज्या वेळेला वाटला की साई स्टार विगर संघ पराभूत होईल आणि असं वाटलं की त्यांचे खांदे पडायला लागलेत, संघ नाराज झालाय, त्याच वेळेला त्यांचाच असलेला बॅकबोन, खऱ्या अर्थानं असा माणूस जर पाठी असेल ना तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीच कमी नाही. विलासदादा फडके यानं सरळ लगेच सांगितलं की गोवा टूरसाठी तुम्हाला तब्बल 50,000 रुपये नकद राशी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आपल्या मुलांना कसं सांभाळायचं, आपल्या मुलांसोबत कसं राहायचं आणि मुलांना लढण्याची प्रेरणा कशी द्यायची या आदर्श व्यक्तिमत्वाकडून आपल्याला मात्र कळता येतं. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी टी-शर्ट्स 200 टी-शर्ट्स त्याने दिली अतिशय, आणि त्याचबरोबर आर्थिक सहाय्य, सगळ्यात मोठं आर्थिक सहाय्य त्यांचं लाभतं विलासदादा फडके. शंकरजी वायदंडे साहेब रायगड टाइमचे सर्वेसर्वा इथे बसले, त्याचा अर्थ या सामन्यांचा लेखाजोखाही न्यूजतर्फे येईल. पहिल्या दिवसा उद्घाटन सोहळा आला, त्याच्यामुळे शंकरजी वायदंडे साहेब तुमचंही स्वागत आहे, कारण खऱ्या अर्थात सगळ्यांना प्रसिद्ध करण्याचं काम तुम्ही करताय.
कमालीचा खेळ राहिला इथे मात्र हरेशची गोलंदाजी सुंदर राहिली आहे. धावा रोखून धरल्या जात आहेत. धापकर धावा लागले त्या फक्त आणि फक्त 13 धावा. 2.3चा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी आली जरूर, परंतु किशोर सिनारेनं 11 धावा एकट्यानं जोडलेत. अमर पाटील असेल स्ट्राईकवर, प्रसन्न काही करू शकला नाही. खास विशेष हाही फटका फसलाय. अमर बॅक टू पॅव्हिलियन. फक्त तू चल 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 मैं आया म्हणत पूर्वी रॉकेलची लाईन लागायची ना, तशी लाईन मात्र लागतीये. एका पाठोपाठ एक फलंदाज होत आहेत बाद. शास्त्री भवानी मातेस तिने मराठ्यांचा धनी मागितला होता. मित्रांनो, जन्माला येण्या अगोदर आपला मुलगा राष्ट्राला अर्पण करणारी पहिली माय माँसाहेब जिजाऊ जोपर्यंत जन्माला येत नाहीत ना, तोपर्यंत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणे नाही, ही गोष्ट नमूद करून ठेवा. खऱ्या अर्थानं आई सक्षम पाहिजे. ती कूस पावन करण्यासाठी तेव्हाच ती मुलं जन्माला येतील ज्या वेळेला आई सक्षम राहील. खेळ मात्र बहारदार राहिला. 2 गोष्टी नमूद नक्की करेन या षटकानंतर. 4 बॉलचा खेळ संपलाय, ज्याच्यामध्ये 3 धावा 1 विकेट हर्षनं कमावली आहे. 3 बाद 13 धावा. हाही सामना सागर मांडवकर सर क्लोज काउंटर जाईल, कारण क्लोज सामने होत आहेत. परंतु मी विगर संघाला सांगेन की पराभव झाला तो झाला, तिथून नवीन कायदे शिका. नाराज नाही व्हायचं. सामना अजून संपला नाहीये. सामना अजून जारी आहे. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं आणि नवीन ही हवं. जुन्या आणि नव्याचा संगनमत साधत मात्र इथे या जुन्या ज्ञानेश्वरनं दाखवला. आल्या आल्या षटकार. टीचे आमचे सन्माननीय पाहुणे मोरे साहेब यांचे इथे आगमन झाले. प्रयाग सिटी कॉलनीचे आमचे सन्माननीय पाहुणे राज चिंचोलकर साहेब खौसा यांचं सुद्धा आगमन झाले. हरिचंद्र मुर्नेकर साहेब खौसाचे आमचे मान्यवर. यस सर, स्वागत. अंतिम बॉल राहिला सुंदर डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. धावा लागल्या प्रथम फलंदाजी करताना तिरंगा दोंदरे संघाच्या. 3 बाद निव्वळ 19. 3 बाद 19. ऑटो आहे, टेन्शन नाही. जरी गाडी चालवताना ड्रायव्हर झोपला ना तरी गाडी तुम्हाला घेऊन जाईल. ऑटो सिस्टीम, पायलट, सगळं सोपं मिळायला लागले आजकालच्या मुलांना हे आणि आपल्यालाही. पूर्वी सगळे काबाड कष्ट करावे लागायचे, परंतु आता कष्टच संपले आणि म्हणून तर माणसं नष्ट व्हायला लागली. आपले आजोबा 100 वर्ष 125 वर्षे जगली आणि आपली मुलं 50 वर्षे जगतील काय नाही जगतील. मुलं सोडा, आपण जगू काय नाही जगू आपल्याला कळत नाहीये. एवढं आयुर्मान कमी झालं. त्याची कारणं असंख्य. आपण काय खातो, आपण किती पितो, काय पितो आणि कसं कसं खातो, या सगळ्या गोष्टी तिथे महत्त्वाच्या आहेत. पूर्वी सकाळी उठलं 5 वाजता उठून शेतावर जायचं, शेतावरून काम दिवसभर करायचं, दुपारी एका डुलकी शेताच्या बांधावरच घ्यायची, संध्याकाळी 8 वाजता येऊन 9 वाजता झोपी जायचं, पुन्हा सकाळी 5 वाजता. आजकालची मुलांना खूप 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 काम असतं. ती मुलं 5 वाजता झोपतात, दुपारी 2 वाजता उठतात, रात्रभर मोबाईलवर राहतात. ही कामं खूप आहेत आजकालच्या पिढीला. त्याच्यामुळे मुलं शरीर नाही शंकर वैद्यनाथ दादा, तर मुलं मनाने खचली आहेत. याची एकदा जाग येणं गरजेची गोष्ट आहे. शरीरानं थकणं वेगळं आणि मनानं थकणं वेगळं. थोडंसं कोणी बोललं की हार्ट होतात, थोडंसं काही बोललं की राग येतो. आपलाच एकुलता एक मुलगा आपल्याला सांगतो जीव देईन, आपला बापच संपतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बऱ्याचशा आहेत. अविनाश गोलंदाजीच्या मार्कवर हाताळतो अंतिम षटक. आता नेमकं काय या बॉलवर? वाईट बॉल. एक रिस्क कदाचित घेतली असती का फलंदाज किशोर शिनारेनं. किशोर शिनारेमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. इथून 10-15 धावा जर बनतायत ना तर ते मागच्या मॅच सारखं आव्हानही बनेल.
कारण मागच्या मॅचमध्ये 34 वाचल्या 25 वाचल्या तर मग 30-35 का नाही, परंतु त्यासाठी पहिल्यांदा त्या धावा जमवाव्या लागतील. पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिशय सुंदर स्पर्धा, सर्वोत्तम स्पर्धा पाहतोय संदेश शेळके. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 गोष्टी खूप शिकण्यासारख्या राहिल्या. आपण जर पाहिलं ना दीपकजी फडके, 3 सामने सुपर ओव्हर झाले, त्यामधल्या 2 सामन्याचं मी वर्णन करू इच्छितो. आयुष्यामध्ये अफाट पैसा आला की माणसाला असं वाटतं की हा पैसा मला कधी संपणारच नाही आणि मग तो त्या पैशांची उधळण करतो. असाच सासगाव संघाच्या 79 धावा धापाकडे लागल्यानंतर सासगाव संघाला वाटला आणि अखेरकार 79 धावांचा पाठलाग कसरकण संघानं सुपर ओव्हरमध्ये आणला. सगळ्यात जास्त धावा असून सुद्धा तो सामना सुपर ओव्हर झाला. तिथे झाला पाऊस पडला पैशांचा आणि धावांचाही. मग पैसे आपण आल्यानंतर असेच उडवतो, आले की उडवले, आले की उडवले, आणि एक वेळ अशी येते की आयुष्याची सुपर ओव्हर होण्याची वेळ येते. एक सामना पाहिला मागचा, 24 बॉलमध्ये 25 धावा. गरिबीत ही आपण श्रीमंत बनू शकतो हे कानाव संघाच्या गोलंदाजाने दाखवलं आणि तो सामना ही सुपर ओव्हरमध्ये घेऊन जात तो सामना त्याने जिंकला आणि इथेच मात्र जीवनाचा सुवर्ण मध्ये साधला. एक मोठा फटका कन्वर्ट जरूर केला होता, एक षटकार दाखवलाय, धापडकर धावा लागले 27. त्याच्यामुळे इशारे केले जात आहेत, पंचांचा इशारा मात्र येतोय, त्याच्यामुळे बॉल राहतील शिल्लक 4. बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. एकाच दुसरा मोठा फटका बॅलन्सिंग आव्हान उभं करेल. तर आज 30+ रन हा फटका दाखवलाय, ज्या धावांची गरज होती. आता मात्र हा षटकार लढण्याचं सामर्थ्य बहाल करेल, तो म्हणजेच तिरंगा दुंदरे संघाला अफलातून फलंदाजी दाखवली आहे. उभा राहिला, थांबला, किशोर सिनारेनं दाखवला आपला बॅटचा तडाखा. षटकार लक्षात घ्यायचं आहे, बाईकचा जो खेळ आहे ना सिरीजचा, तो फक्त सुपर 6 पर्यंत, म्हणजे फक्त पहिले 3 सामने. याची नोंद घ्या. जे काही करायचं आहे पहिल्या 3 सामन्यामध्ये करायचं आहे आणि आता लढणं सुरू आहे. लेग बाईच्या धावा येत आहेत. आयुष्यामध्ये पैसा कुठूनही कसा येऊ द्या, श्रीमंत बहाल होतीये. क्रिकेटमध्ये धावा कुठूनही कशाही येऊ द्या, त्या तुम्हाला लढण्याचं साहस देतात. ते लढण्याचं साहस देणाऱ्या या 4 धावा मात्र मी तर म्हणे प्रसन्न पाटलां टीमला या धावा आता चांगल्या बनल्यात. 37 धावा, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वाटलं होतं 30-32 होतील की नाही, मी तर म्हटलं होतं की 35 पण टार्गेट चांगला सेट होईल. ऑलरेडी सेट झालाय. प्रसन्न पाटलां टीम आता मात्र लढण्यासाठी सज्ज राहील. अंतिम षटकामध्ये 14 धावा आता पण 4 बॉलमध्ये आलेत. 37 धावा बोर्डवर लागतायत. 3 बाद 37 धावा. जुना जाणता खेळाडू ज्ञानेश्वर उसाटकरनं मात्र दाखवला पहिला षटकार, त्यानंतर मात्र आक्रमण जारी झालं. आपल्या इनिंग मध्ये 3 षटकार ठोकलेत. किशोर शिनारेनं अखूट टप्प्याचा बॉल होता, कदाचित कनेक्ट करू शकला असता, परंतु किशोर शिनारे कदाचित त्यासाठी तयार नव्हता. डॉट बॉल. 11 बॉल 23 वैयक्तिक खेळतोय. 2 बॉलवर 6 ज्ञानेश्वर आणि 3 बाद 37 धावा. इनिंग मधला अंतिम बॉल 40 क्रॉस करेल का? 40 क्रॉस करेल का? ऍब्सल्युटली करेल. सलामवीर किशोर सिनारे शेवटच्या बॉल पर्यंत उभा राहिला, थांबला, सामना बघत राहिला, अवतीभोवती फिरत राहिला आणि या अंतिम बॉलवर षटकार ठोकत मात्र आल्या धावफलकावर तब्बल 43 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी इट्स अ मायटी 6 रन्स अंतिम बॉलवर 43 धावा. भलं मोठं आव्हान. मी तर म्हणेन की आजच्या रद्दीचा आढावा घेतल्यावर वाटतायत काय खेळ राहिला किशोर शिनारेचा.
12 बॉलमध्ये 4 षटकारासहित त्यानं ठोकल्या तब्बल 29 धावा. मयूर सिनारे, अमर सिनारे 0-0 वरती बाद झाले. प्रसन्न पाटीलनं 1 धाव केली. ज्ञानेश्वरनं बल भरलं, आल्या षटकार ठोकला, ती ताकद मिळाली. कारण उद्या जाऊन ज्ञानेश्वरनं सांगितलं असतं किशोरला, बाळा रे तुम्ही जवान आहात, या म्हाताऱ्या माणसानं षटकार ठोकलाय, तुम्ही कधी मारणार हे त्या माहीत होतं किशोर सिनारेला. आणि म्हणूनच की काय दाखवले 4 षटकार. धापलकर धावा लागला 43. जिंकण्यासाठी 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग कसा राहील ऐकूया अमित जिपाजी. तर नक्कीच आपण राज चिंचोलकर साहेब खवसा यांना विनंती करेन आपण जॉईंट व्हा आणि त्यांच्या समवेत सन्माननीय हरिचंद्र मुर्णेकर साहेब खवसा यांना विनंती करेन आपण सुद्धा जॉईंट व्हा. टॉस करतोय, दोन्ही बिग फाईट आहे. ग्रुप ए चे संघ खेळतात. आपण पाहतोय गावदेवी कळवे आणि जितू आई जिते. बिग मॅच. यस, एका बाजूला ग्रामस्थ मंडळ चषक आणि एका बाजूला 6 स्टार. कॉल कोण करेल? जिते संघ. कॉल तुमचा असेल? कॉल काय ठीक आहे, कॉल येतोय. 6 स्टार कॉल आला. यस, टॉस जिंकलाय गावदेवी कळवे संघ. साहेबांना विनंती करेन आपण थांबायचं. कळवे संघ टॉस जिंकलाय, आपण डिसिजन का असेल? फिल्डिंग घेऊ. समोर संघई जिते जवळच एकाच विभागातील फ्रेंड्स फॉरएव्हर लढत होईल. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळणार आतापर्यंत प्रवास? काय म्हणाल आमच्या मॅनेजमेंट बद्दल आणि या सामन्याची कशी तयारी असेल? नक्कीच आयोजन तर चांगलं आहे आणि सामन्याची तयारी नॉर्मलच असेल जशी आम्ही करतो आणि आम्हाला एकमेकांचा खेळ माहिती आहे, त्यामुळे आम्ही त्याचनुसार प्लॅनिंग आखू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. टॉस जिंकलात, फिल्डिंगचा डिसिजन. आता हरीश आमच्या समेत आहेत, स्टार खेळाडू आहेत, खूप चांगला क्रिकेट खेळता. या स्पर्धेचा प्रवास आतापर्यंत बॅटिंग कराल. ग्रुप ए चे दोन्ही संघ, कशी तयारी या सामन्यासाठी? तयारी करूच असं तयारी आमची असेल, तयारी चांगली तयारी असेल आणि जास्तीत जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच आतापर्यंत प्रवास काय म्हणाल? 6 स्टार क्रिकेट संघ विगर विलासदादा फडके यांची स्पर्धा, काय म्हणाल आमच्या व्यवस्थापनाबद्दल, मॅनेजमेंट बद्दल? खूप चांगली स्पर्धा आहे, मस्त वाटतं स्पर्धा. नक्की शुभेच्छा. आपल्याला बॅटिंग करायचं, आपण फिल्डिंग टीम रेडी राहा, आपण बाउंड्री लाईन जवळ. तर इथे आम्ही सन्मान घेतोय मुंब्रा खवसाचे युवा नेते, युवा उद्योजक साईनाथ टकले साहेब यांचा इथे सन्मान होईल. मी महेंद्रदादा भगत आणि सनी फडके यांना विनंती केली आपण जॉईंट व्हा आणि आमचे आधारस्तंभ विलासदादा नारायण फडके, राजकीय सामाजिक क्षेत्रातील विगर गावातील हे 24 कॅरेटचं सोनं आपण पाहतो आणि विलासदादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेतो. साईनाथ टकले साहेब मुंब्रा खवसा आज वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, साहेबांचं मनापासून धन्यवाद देईन. आज आपल्या बीजी शेड्यूल मध्ये आलात. संपूर्ण 6 स्टार क्रिकेट संघ विगरवर असलेलं हे प्रेम, मॅनेजमेंट आयोजक संयोजकांवर असलेलं प्रेम. चला मॅच ऑन करा. तर साईनाथ टकले साहेब मुंब्रा खवसा युवा नेतृत्व यांचा इथे आदर तिथे सन्मान होते. साहेबांचं मनापासून धन्यवाद. आपण इथे आलात, आपली संस्कृती मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क साधा दीपकभाई फडके यांच्याशी. तर राज चिंचोलकर साहेब खवसा आपण सुद्धा आपला सुद्धा आम्ही सन्मान करतोय आणि हरिचंद्र मुर्णेकर साहेब खवसा यांचा इथे सन्मान होणार आहे. तर प्रयाग सिटीच्या आमच्या मान्यवर दयानंद वाघमारे, भीमसेन जाधव, संतोष बाबूराव पाटील यांचा सुद्धा आम्ही सन्मान घेतोय. त्यांना सुद्धा विनंती करेन. सनी फडके यांच्या शुभ हस्ते आम्ही पाहतोय राज चिंचोलकर खवसा आणि हरिचंद्र मुर्णेकर साहेब आपण सुद्धा या आपली संस्कृती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा अगदी खूप चांगल्या पद्धतीनं पाहुणचार केला जातो, आदरातिथ्य त्यांचा सन्मान केला जातो. तर प्रयाग सिटीच्या आमच्या मान्यवर दयानंद वाघमारी, भीमसेन जाधव, सुधाकर मोरे, संतोष बाबूराव पाटील आपण सुद्धा या. यस, धन्यवाद. तर प्रयाग सिटीच्या आमचे सर्व सन्मान्य हितेजी पडवळ साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. निलेश शिंदे साहेब,
निलेश शिंदे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतोय. राज भंडारी सन्मान्य पाहुण्याने विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला मॅच ऑन होणार आहे. प्रयाग सिटीचे आमचे संतोष आवडे साहेब, सचिन यादव, विलास पवार, अर्णित जाधव, बंड्याबाई, राहुल मोरे. प्रयाग सिटीचे आमचे पाहुणे दयानंद वाघमारे, भीमसेन जाधव, सुधाकर मोरे, अमोल जाधव, प्रदीप मोहिते, मोहन साहेब आणि शिवाजी मिसाळ. दीपकबाई फडकेंशी संपर्क साधा. तर सन्माननीय धनंजय दादा पाटील चिपळे गावाचे युवा नेतृत्व, निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी आणि युवा वर्गाला प्रेरित करणारे व्यक्तिमत्व माजी उपसरपंच धनंजय दादा पाटील चिपळे यांचं आगमन झाले. आज मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग, प्रयाग सिटीचे आमचे सर्व मान्यवर यांना विनंती करेन आपण इथे आलात, आपलं सहर्ष स्वागत. तर नक्कीच आम्ही ओर नंतर सन्मानाकडे पुन्हा वळणार आहोत. ऐकूया आपण अमित म्हात्रे सरांना. धन्यवाद. तर राज भंडारी साहेब आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. संतोषजी बाबूराव पाटील आपलं मनापासून धन्यवाद. आज पत्रकार आमचे क्षितिज प्रवचे संपादक सनीप कलोते यांचं आगमन झाले. तर सनी फडके यांच्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान घेतोय. सनी फडके यांना विनंती करेन. आमचे पत्रकार मित्र आम्ही पाहतोय जेव्हा सुरुवात होती स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, खतरनाक गगनचुंबी छक्का खटॅक. डी के गेंदबाजों को मार दी, हमला जोर से किया, बायात के खब्बू प्लेयर है और खूंखार तेज शॉट खेले, सीधी गेंद आसमान में. स्कोर है वाकड़ी का 10. प्रसन्ना के पहले ओवर में जो चल रहा है ओवर, उसमें 2 बड़े हिट आए. ये देखिए गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, स्टेप आउट हुए थे, बाद में एक बार फिर से क्रीज में वापस चले गए, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद, बहुत ही बढ़िया बॉल. स्कोर 10, 44 का टारगेट. जीतने के लिए 34 रनों की अभी भी जरूरत है या वाकड़ी टीम को. तिरंगा धुंधरे बनाम गाउदी वाकड़ी के बीच टक्कर है और बॉडी के ऊपर टकरा गई. घूम के खेलने का प्रयास किया था लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं. लेग बाई के रूप में सिंगल. अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जाएगा 11. आप सभी लोग देख रहे हैं साई स्टार क्रिकेट टीम विघर आयोजित श्री बिलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2025. 11 पे स्कोर. रमेश पवार 10 पे खेल रहे. तेजेश पवार पहली दफा के उनको खेलेंगे, लेकिन इस ओवर की 2 गेंदें शेष है. 44 का पीछा करना है वाकड़ी को. एक गली है, एक शॉट टर्मैन, शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग, वहां शॉट कवर, शॉट एक्स्ट्रा कवर है और मिड ऑफ दायरे के अंदर है. 2 खिलाड़ी गज के बाहर है. इस बीच पहली दफा खेलेंगे. गेंद को तेजेश बैकफुट पर चले गए थे, कट करने गए थे देखिए, लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है. गेंद डॉट. अंतिम बॉल शेष. प्रसन्ना धुंधरे, तिरंगा धुंधरे हमारे एक जबरदस्त ऑपरेटर और जबरदस्त साउंड सिस्टम जिनकी है वो नितिन पाटिल, उनका भी हम स्वागत कर रहे हैं. और वाकड़ी के मैच में हमारे डॉक्टर प्रवीण जी गायकर खुद मौजूद है. और ये देखिए उछलती हुई गेंद एक बार चली गई विकेट कीपर के 10 तालों में. क्या गेंदें फेंकी है. अंतिम जो 4 गेंदें वो सही फेंकी है, 2 गेंदें खराब फेंकी. और पहले ओवर के समाप्ति के बाद गाउदी वाकड़ी टीम का स्कोर है 11.
आने वाले 18 में 33, हर ओवर में चाहिए 11-11 रन। मंडोकर तर अगदी काही वेळातच ज्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळणार आहे ती रॉयल एंट्री अर्थातच साई स्टार क्रिकेट संघ विगर या स्पर्धेला सन्मान्य श्री विलासदादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक आणि या स्पर्धेला मालिकावीर बाईक ज्यांनी स्पॉन्सर केल्या ते लायन ग्रुपच्या महाराष्ट्र राज्य संस्थापकीय अध्यक्ष अर्थातच बाळूशेठ यांचे इथे काही वेळातच आगमन होईल। तर त्यांच्या समवेत सन्माननीय महाराष्ट्र वाहतूक संघटनाचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांचे सुद्धा काही वेळातच आगमन होणार आहे। आद्य क्रांतिकार वीर वासुदेव बलवंत फडके संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापकीय अध्यक्ष अर्थातच सर्वांचे मार्गदर्शक आम्ही पाहतो सन्माननीय नामदेव शेठ फडके साहेब सुद्धा या स्पर्धेला भरपूर वेळ आनंद घेतात। त्यांच्या समेत बाळाराम फडके साहेब असतील प्रसिद्ध उद्योजक विभागीय चिटणीस महेंद्र मंडप डेकोरेशनचे ओनर्स यांचं सुद्धा आम्ही आभार मानतोय। प्रल्हाद हरट उद्योजक प्रयाग सिटीचे आमचे सर्व मान्यवर यस मैच कडे वळूया। 18 में 33 चाहिए, तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे। रात काली है, उजाला चमक रहा है, ऐसा चमक रहा है मानो वीगर आज अमेरिका निकले। हर ओवर में 11-11 रन चाहिए। अमर पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं, लेकिन रमेश पवार 10 पे चल रहे, छक्का एक बाउंड्री की सहायता से। ये रन मशीन है वाकड़ी की, ये रायगढ़ जिले की अनबान शान है। क्या टीम के लिए योगदान देके देखना पड़ेगा। हट्टे कट्टे खिलाड़ी इसे देख के क्रिस गेल की याद आती है। आउट कौन हो, बड़ी मछली जाल में वाकड़ी को 440 ओवर का झटका। रमेश पवार बैक टू डगआउट डीजे। गॉन स्टंप के सामने आए, मिडल स्टंप देखिए, देखिए सामने ये, और जो जड़ में आई थी गेंद, हाँ तो वो प्रॉब्लम ही वही हुआ है। इसलिए उसे जब मिडल की गार्ड लेते हैं ना तो आपके प्रॉपर संभाल के खेलना पड़ता है। लेकिन बॉल जड़ में थी तो जाकर विकेट पैड के ऊपर टकरा गई। अंपायर तांडेल जी की उंगली आसमान में खड़ी, अंपायर बघा कसे दोघं जण हाताची घडी, जुनी स्टाईल तोंडाव बोट। ग्यारह लॉस ऑफ 1 विकेट। नेक्स्ट मैच जीते बनाम कड़वा पेन तालुका की दो टीम आमने सामने पनवेल में। ने बल्लेबाज योगेश, योगेश भी आक्रामक खिलाड़ी है। प्रशांत बाड़ी माफ कीजिए। चलिए सागर मांडोकर अब तैयारी के साथ रहे क्योंकि मेहमान। तर याच दरम्यान आपण पाहतोय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो अंपायर स्टॉप। तर सन्माननीय अतिथी मान्यवर आपण पाहतोय राजकीय क्षेत्रातील क्रीडा सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय आपण पाहतोय महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व युवकांचे आधारस्तंभ आणि आज आपण पाहतोय क्रिकेट क्षेत्राच्या माध्यमातून उल्लेखनीय ज्यांचं योगदान राहिलं ते सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत सन्माननीय विगर गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व लायन ग्रुपच्या आम्ही पाहतोय महाराष्ट्र राज्य संस्थापकीय अध्यक्ष अर्थातच बाळूशेठ या जितेंद्र फडके साहेब या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण हार्दिक स्वागत करतोय।
असं म्हटलं जातं का ज्याच्याकडे उत्तम कर्तृत्व नेतृत्व असतं अशी माणसं समाजामध्ये यशस्वी होतात आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उक्तीचे दोन्ही व्यक्तिमत्व ज्यांनी कोरोना काळामध्ये केलेली सेवा आपण पाहतोय. समाजसेवेसाठी तत्पर असणारा, अन्यासाठी नेहमी वाचा फोडणारे धर्माने व्यक्तिमत्व सन्माननीय प्रभुदास अण्णा भोईर महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत विगर गावातील एक दमदार सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व, युवा समाजसेवक आणि लायन ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्ष आणि या स्पर्धेच्या मालिकावीराचे पुरस्कर्ते. एकदा पुरस्कर्त्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अर्थात जितेंद्र शेठ, बाळूशेठ फडके यांच्या वतीनं या स्पर्धेला मालिकावीराची बाईक स्पॉन्सर केलं. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष ज्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला तब्बल 25,000चा आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी. कोरोना काळामध्ये केलेली सेवा आणि आपण पाहतो क्रिकेटसाठी उल्लेखनीय त्यांचं योगदान असतं. युवकांच्या गळ्यातलं ताईत अशा दोन्ही व्यक्तिमत्वांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून साई स्टार क्रिकेट संघ विगर यांच्या वतीनं आदरणीय सन्मान्य पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं विलासदादा नारायण फडके हे एक असं व्यक्तिमत्व आहे, सर्वांना हवं असं वाटणारे व्यक्तिमत्व. आज नेरे दुंद्रे पंचक्रोशीतील विकासाची गंगा, समाजसेवेसाठी तत्पर असणारं, राजकीय क्षेत्र असो, कला क्रीडा क्षेत्र असो, वृद्धांचा आधार असो, गोरगरिबांची सेवा असो, असं व्यक्तिमत्व आणि आज विलासदादांवर भरभरून प्रेम करणारी ही पाहुणे मंडळी. प्रभुदास अण्णा भोईर आपला मी मनापासून धन्यवाद देतोय आणि विगर गावाचं दमदार व्यक्तिमत्व लायन ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक चर्चेमध्ये असलेले नाव जितेंद्र शेठ अर्थात सर्वांचे लाडक्या बाळूशेठ फडके यांचे इथे आगमन झाले आणि त्यांचे सर्व सहकारी उपाध्यक्ष रविबाई शेळके असतील आणि सर्व लायन ग्रुपचे पदाधिकारी आणि प्रभुदास अण्णा भोईर यांचे सर्व सहकारी मी पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करते. सामना आपण सुरू करणार आहोत. मी आमचे सर्व कार चालक मालक आहेत, अगदी काही वेळातच सामना सुरू होईल. यस, कंटिन्यू अमित सर. बहुत बहुत शुक्रिया. और
संघर्ष समितीच्या अध्यक्ष आम्ही पाहते सन्मान्य प्रेमळ आणि विनम्र स्वभावाचे व्यक्तिमत्व सन्मान्य अर्थातच वामन शेठ शेळके साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। काही वेळ सामना थांबलाय, मात्र महत्त्वाच्या लढतीत त्याचा आनंद आपण जरूर घेणार आहोत। मात्र आज आम्ही वेळात वेळ काढून आलेले VIP डाईजवर आपण पाहतो सर्व पाहुणे मंडळी, ही आपली संस्कृती आपली परंपरा आणि आज आपण पाहतो ग्रामस्थ मंडळ चषक वीगरची स्पर्धा यशाच्या शिखरावर पोहोचल्या आणि यशाची पोच पावती देताना बच्चे कंपनी बाहेर व्हा। आपण बच्चे कंपनी सन्माननीय आपण पाहतो नैना संघर्ष समितीसाठी प्रचंड अहोरात्र मेहनत करणारे वामनजी शेळके साहेब हे व्यक्तिमत्व यांचं आगमन झाले, त्यांचे सहकारी सन्माननीय धनंजय दादा पाटील माजी उपसरपंच असतील यांचं इथं उपस्थिती पाहतो। यस मॅच ऑन 11 रन और विकेट एक गॉन हो चुका है वाकड़ी का और इस बार फुल टॉस डिलीवरी थी और बॉल की पिचिंग इस बार देखा जाए थोड़ी सिस्टम को मिस करती हुई बाहर चली गई। तो फिलहाल इसके बल्ले से इस बार देखा लेग बाई के रूप में रन आया और स्कोर आगे जाएगा 12। पूरी तरह से इस बार देखा हमारे मेहमान हमारे इस मंच के ऊपर मौजूद है अतिथि देव भव। ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है, मेहमान हमारे लिए भगवान के समान है। लेकिन फिलहाल एक कांटे का टक्कर का मुकाबला है, सभी दर्शकों की निगाह इस मैच के ऊपर है। और इस बार सुंदर यहां लगभग देखा जाए बॉल और पूरी तरह से वाकड़ी टीम भी प्रेशर में आई है। 12 पे एक विकेट गॉन हो चुका है जरूर, लेकिन दूसरा ओवर जारी है। 44 का पीछा करना है, 12 बन चुके हैं लेकिन 32 की अभी तक जरूरत है। 15 में 32 चाहिए, 15 चेंडू 32 दावा। और विकेट से कदमों का प्रयोग किया था, अपील की थी, डिमांड की थी अंपायर के पास, लेकिन लेग बाई के रूप में एक सिंगल जरूर मिलेगा और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर है 13। जीतने के लिए 31 रनों की जरूरत है 14 बॉल में। जब भी अविनाश मुझे लगता है कि ये रमेश ने शुरुआत काफी तगड़ी की थी उन्हीं, और जब भी वो खेल रहा था मुझे लग रहा है कि वो क्या मूड में आया था, उन्होंने शुरू में ही चौका और छक्का लगा दिया, उसके बाद उन्हें ही चलता कर दिया। जब वाकड़ी के रन मशीन मार गई तो वाकड़ी टीम थोड़ी संकट में आई है। आने वाले मेरे हिसाब से इस बार देखा जाए इस ओवर की तेरह रन लॉस ऑफ 1 विकेट गॉन हो चुका है, लेकिन अभी भी जीतने के लिए 14 में 31 चाहिए।
हेलो, तो देखना पड़ेगा फिलहाल किस तरह से इस बार देखा जाए ये बल्लेबाज ये रन इकट्ठा करेंगे, ये तो वक्त बताएगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है। इस बार घूम के खेलने का प्रयास किया था लेकिन अंपायर ने वाइड घोषित किया है, तो जरूर अंपायर को चैलेंज किया है। इस बार फील्डिंग डिपार्टमेंट में इस बार रिव्यू लिया है, तो अंपायर को विनती है चेक कीजिए। तो फिलहाल इस बीच इस वाइट के बदले स्कोर आगे जा रहा है 14। और देखिए रावा के श्रीनाथ पाटिल, रावा आज से बिलोंग कर रहे हैं, उन्होंने ढेर सारी शुभकामना दी इस टूर्नामेंट के लिए। श्रीनाथ आपका हार्दिक हार्दिक स्वागत। नेक्स्ट डिलीवरी, इस बार और पिच डिलीवरी जरूर थी लेकिन गेंद को सीधा खेला है, लेकिन गेंद को उठाने के लिए खिलाड़ी आए हुए हैं, खतरा हो। अगर लग जाता तो करीबी मामला ही होने वाला था, लेकिन भाग्य ने इस बार देखा जाए इस बल्लेबाज का साथ दिया, लेकिन 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट। और पूरी तरह से देखिए रात काली, उसमें उजाला चमक रहा है, लोग उपस्थित है और हिंदुस्तान में आज हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय चल रहा है। तर सन्मान्य आम्ही पाहतोय सामाजिक राजकीय क्षेत्रातील आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व, मग नैना संघर्ष समिती असो, एक शिक्षित व्यक्तिमत्व सन्माननीय राजेशजी केनी साहेब यांचं इथे आगमन झाले, त्यांच्या समवेत सन्माननीय शेखरजी शेलके साहेब इथे यांचं आगमन झाले आणि शिवविख्यात आम्ही पाहतोय संजयजी गरज साहेब, या तिन्ही मान्यवरांचं आपण पाहतोय नैना संघर्ष समितीसाठी योगदान असणार आहे। हे सर्व व्यक्तिमत्व आज मोठ्या संख्येने आमचा पाहुणा वर्ग इथे उपस्थित आहेत। मैच ऑन टेवा। तो जीतने के लिए 12 गेंदों में 27 रन चाहिए, 12 ला 27 धाव पाहिजे। तर याचवेळी वामन शेलके साहेब नैना अध्यक्ष यांच्याकडून 1000 रुपयाचं डोनेशन आले मंडळाला, मंडळ आभारी आहे। लेकिन 17 पे स्कोर हो चुका है, 1 विकेट गॉन हो चुका है, 12 में 27 रनों की अभी भी जरूरत है। और वीआईपी हमारे इस बार देखा मंच के ऊपर सभी तमाम हमारे मान्यवर उपस्थित है। राज कपूर साहब जी ने एक बात कही थी कि महिमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। और हमारे प्रभुदास अन्ना साहब देखिए क्रिकेट को धर्म मानने वाले व्यक्तिमत्व, क्रिकेट के ऊपर नितांत प्यार है, इसलिए हिंदुस्तान के गली गली में आज क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। वैसा तुम्हारा हमारा खेल राष्ट्रीय खेल हॉकी है, लेकिन क्रिकेट हमारा प्यारा और दुलारा बन चुका है। 17 लॉस ऑफ 1 विकेट, चमकदार ट्रॉफी, पाटा मैदान खूबसूरत, ये लोग इस मैच का गवाह है। अर्जुन ने प्रण किया था कि मैं गेंदत का वध करूंगा, तो उसे गवाह नारायण था। विशाल जनसमूह इस टूर्नामेंट का गवाह है। 17 लॉस ऑफ 1 विकेट, 12 में 27 चाहिए। प्रशांत साहब ने फुल टॉस डिलीवरी जरूर है, लेकिन बाउंड्री मिलेगी क्या? एस काउ करने के ऊपर चौका दीजिए।
और स्कोर है मेरे हिसाब से बाउंड्री के बदले स्कोर आगे जा रहा है। ट्वेंटी 21 रनों की जरूरत अभी बहुत है, लेकिन फिलहाल इस प्रकार यहां देखना पड़ेगा कि बल्लेबाज किस स्थिति में बल्लेबाजी करेंगे, लेकिन गेंदबाज सार्थक तैयार है। इस ओवर की 5 गेंदें अभी तक शेष, 11 गेंदें शेष है। तेईस रनों के अभी तक दरकार है। और डीजे नितिन जी इस बार इस मैच को देख रहे तो झुंझुनू के हमारे बेस्ट जबरदस्त साउंड सिस्टम वाले नितिन, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। जोरदार प्रहार करने के, लेकिन टाइमिंग प्रॉपर, गेंद और बल्ले के बीच इतना खास नहीं है, लेकिन वाइडेस्ट मिड ऑन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया लॉन्ग ऑन खिलाड़ी ने। एक तो सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 22, और अभी 10 में 22 चाहिए, डाला 22। हमला करना पड़ेगा। थोड़ी सी टीम इस बार स्थिति में आने के लिए यहां बल्लेबाजों को कुछ ना कुछ करिश्मा करना पड़ेगा। नेक्स्ट बॉल, ये उड़ाया और ये चली गई। फील्डर मौजूद है और गुड फील्डिंग, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 के साथ गौतम वाकड़ी का स्कोर आगे जा रहा है 24। 9 बॉल में 20, 9 गेंदे 20 की जरूरत है। 9 चंडू 20। यानी कि अगली डिलीवरी, चौथी डिलीवरी, और टप्पा पीछे रखा था जरूर, लेकिन प्रॉपर अच्छा टाइमिंग हुआ नहीं गेंद बल्ले के बीच। मगर सिंगल तो जरूर मिलेगा, लेकिन सिंगल का दुख धुंधले टीम को नहीं है, लेकिन सिंगल अब लेंगे तो अगले कई गेंदों के ऊपर प्रेशर हो जाएगा। और आईवा कैच के लिए प्रभुदास अन्ना साहब इनकी तरफ से 2000 रुपए का इनाम दर्शकों के लिए। देखिए बड़ा इनाम है, हिम्मत है तो कैच लो, कोई भी कैच लो। 2000, रात भी जाएगी बात भी जाएगी। अन्ना ने एटीएम खोलेगी। ओह, पुल करने गए थे, अनसक्सेसफुल साबित। शॉट ऑफ लेन थी और कंधों के ऊपर से गेंद सीधी विकेट कीपर के दस्तारों में। दबाव बढ़ता ही जा रहा है। 7 गेंदों में 19 चाहिए वाकड़ी। ये टुकु टुकु से कुछ नहीं होगा, मारधार करना, फायर, हवाई फायर, उछाल दो गेंद को। हिम्मत तेज चाहिए। शॉर्ट पिच डिलीवरी का इस्तेमाल कर रहे हैं। तो फिलहाल इस बार देखा जाए यहां प्रेशर भरी गेंदबाजी आ चुकी है और पूरी तरह से वाकड़ी के बल्लेबाज फंस गए, उनकी नैया मजदार में फंस गई है। आखिरी 6 में 19 चाहिए। तीसरी ओवर में 8 आए, मतलब तेज रफ्तार के साथ गेंदबाजी चली हुई धुंधले टीम की। चलिए स्पीडअप कीजिए क्योंकि 6 बॉल में 19 चाहिए, साला 19। अब ये 19 रन इकट्ठा करना है ना, तो जमीन में कुछ मजा नहीं है, आकाश में फायर होना चाहिए। आकाश में ऊंचे ऊंचे शॉट सीमा रेखा के बाहर जाना चाहिए, तब भी प्रेशर कम हो जाएगा। तर सन्मानी आमचे पाहुणे विगर गावचे प्रसिद्ध उद्योजक विश्वास हरड साहेब आणि नामदेव दत्तू फडके यांचे इथे आगमन झाले। त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करा। तर VIP डाईज वर आपण पाहतोय वेळात वेळ काढून आज विलासदादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय। प्रभुदास अण्णा भोईर यांना महाराष्ट्र
वाहतूक संघटनेचे अध्यक्ष, आम्ही पाहतो लायन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाळू शेठ या स्पर्धेचे मालिकावीराचे पुरस्कर्ते आपण पाहतोय विगर गावातील आणखीन एक रत्न आपण पाहिलं असेल नामदेव शेठ फडके साहेब, आद्य क्रांतिकारवीर वासुदेव बलवंत फडके संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आणि नैना संघर्ष समिती स्थापन केली ते आमचे बाळाराम फडके असतील, वामन शेळके असतील आणि आज नैना संघर्ष समितीसाठी नेहमी प्रयत्न करणारे आम्ही पाहतोय सन्माननीय आमचे व्यक्तिमत्व राजेशजी केनी साहेब चिटणीस सुद्धा आहेत, माजी उपसभापती, त्यानंतर शेखर शेळके साहेब असतील, संजयजी गरत, उपस्थित महादेव शेळके आणि आमचे सन्माननीय अतिथी मान्यवर यांना आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये। 5 में 18 चाहिए और ये दबाव वाली गेंदबाजी वाकड़ी के लिए घातक साबित हुई धुंधरा की। 5 में 18 चाहिए, दमदार छक्के चाहिए। ऐसा नहीं कि तुम ये किस शॉट से खेलेंगे और प्रेशर कंप्रेशन और बढ़ता जाएगा। प्रेशर की बाल्टी को हटाना है ना तो मार देना है आपको। ये गई लेकिन वो हथेली में क्या, ओ माय गॉड, वॉकर ड्रॉप। तो फिलहाल शॉट ऑफ लेन जरूर थी और इसके ऊपर इस बार का हुक करने गए थे लेकिन प्रॉपर वहां कनेक्शन मजबूती का नहीं, एलिवेशन नहीं मिला। लेकिन वो खिलाड़ी है ना स्क्वायर लेग, उन्होंने कैच को ड्रॉप किया। 4 में 17 छक्कों की हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम प्रभुदेव अन्ना साहब इनकी तरफ से। देखिए अन्ना ने इनाम रखे लेकिन मारने के लिए शेर का कलेजा चाहिए। ठोकम ठोक करो, फायर करो। ये गेंद अंपायर क्या होगी, वाइड होगी क्या आपके हिसाब से? नहीं है, इस बार देखा सही गेंद और गुड डिलीवरी। 3 में चाहिए 17। वाकड़ी टीम देखिए कितनी बैकफुट पर गई है। या धुंधरे के गेंदबाज इस बार देखा जाए जो आखिरी गेंदबाज है वही वो गेंदबाजी वही वो। 3 में 17, उड़ना ही चाहिए छक्का, आने ही चाहिए बड़े शॉट, धमाका इंपॉर्टेंट बातें, जल्द आना चाहिए मैदान के अंदर। छक्का आएगा तो मजा आ जाएगा। ये देखिए शॉट ऑफ लेन थी, आउटसाइड ऑफ टर्म रखी है और इसी के साथ वाइड। इस बार अंपायर को चैलेंज किया बैट्समैन ने, तो जरूर वो चेक कीजिए। मतलब सही गेंद साबित हुई है। 2 में 17 चाहिए। क्या दमदार शुरुआत रमेश पवार ने की थी, उसके बाद एक बाउंड्री लंबे टाइम के बाद आ गई और उसके बाद वो टुकू 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 खेल चला। ये कोई टेस्ट नहीं है ना, तो तुम आराम के साथ खेलेंगे मुंबई के वानखेड़े के ऊपर। ये फास्ट क्रिकेट है। बॉल क्या घातक गेंदबाजी, क्लीन लकड़ा तितर बितर और लकड़े के ऊपर गेंद ने लिया चुम्मा, बल्लेबाज को किया बाय बाय, गुड बाय। पूरी तरह से इस बार देखिए लाइट जली और 1 में 17। मुझे लगता है मुकाबला एक तरफी हो रहा है और क्रिकेट में सबसे कठिन मैदान एक ही है, लक्ष्य का पीछा करना। और वो पीछा करने में जो टीम सक्सेसफुल बनी वही टीम जीत जाती है। 1 में 17 औपचारिकता बाकी है और ऐसा कोई वाकड़ी का बल्लेबाज नहीं है। ये जो मैंने 2 बल्लेबाज तेजस और प्रथमेश जो है, उन्होंने मेरे हिसाब से जो बॉल खाए हैं ना, उसमें कुछ मजा नहीं लाया है। पूरी तरह से मनोबल ही टूट गया है। 1 में 17 चाहिए, असंभव है। अब ये मुकाबला जीतना भी असंभव है, लेकिन कोई ऐसे हम टिप्पणी नहीं कहेंगे। ये क्रिकेट है। 1 में 17। ये हवा में फायदा कुछ नहीं है और 16, मुझे लगता है 16 रनों से बड़ी जीत अर्जित की तिरंगा धुंधरे टीम ने। वेल डन धुंधरे टीम,
हडलक गांव दी वाकरी टीम। नेक्स्ट इस बार कलवा अंदर जाएगी क्या? जीता